या कार्यक्रमाचे वक्ते आदरणीय डॉक्टर शुद्धोधनजी कांबळे साहेब, प्रख्यात आंबेडकरी विचारवंत, यांचा जो विषय आहे जगाचा आद्य प्रवर्तक सिद्धार्थ गौतम यांच्यावर ते भाष्य करणार आहेत, तेव्हा मी त्यांना सन्मानपूर्वक या ठिकाणी पाचारण करतो. आदरणीय शुद्धोधनजी कांबळे साहेब. विज्ञानाचे जनक सिद्धार्थ गौतम बुद्ध, राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या आवाज नंतर वाढेल, या राष्ट्राला उभं करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांचं योगदान लाभलेलं आहे अशा सगळ्यांना मी प्रणाम करतो. या ठिकाणी ज्यांनी मला निमंत्रित केलं असे चंद्रकांतजी घोडके यांचा मी पहिल्यांदा मुद्दा म्हणून उल्लेख करतो. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि या बुद्ध विहाराचे सचिव माननीय गौतमजी कवडे साहेब, सगळे बुद्धिवादी बसलेले आहेत, त्यामुळं माझं भाषण नक्कीच वेगळं होणार आहे, कारण मी सामान्य गोष्टी आता बोलणार नाही. थोड्याशा वेगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे धम्माच्या संदर्भातल्या. आजपर्यंत तुम्ही अनेक भाषणं ऐकली असतील, कदाचित त्यातले मुद्देही इथे पुनरुल्लेखित होतील, पण तरी सुद्धा मला जो बुद्ध कळला वाचताना तो मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सगळे अधिकारी वर्ग आहे, बरेच जण मी वेगवेगळ्या ठिकाणी अनेकांना बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. आपण सगळेजणच प्रज्ञावंत आहात आणि त्यांच्या समोर मी बोलतोय याचं मला भान असणार आहे, म्हणून थोडासा वेगळा विषय मी आपल्या समोर मांडतो. मित्रहो, माझं पहिलं विधान असं होतं की आपण अंधश्रद्धेच्या पातळीवरती बुद्ध धम्म स्वीकारला की काय, बुद्ध स्वीकारला की काय, असं मला सातत्याने वाटतं. 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर बाबासाहेबांना खरोखर थोडासा वेळ मिळाला असता तर कदाचित काही सीमारेषा स्पष्ट झाल्या असत्या, पण तसं झालं नाही. त्यांनाही वेळ मिळाला नाही, पण त्यांच्या आयुष्यामध्ये जे त्यांना करायचं होतं, जिथपर्यंत पोहोचायचं होतं, जो हिमालय गाठायचा होता, तो बाबासाहेबांनी गाठलेला. आपण असंही समजण्याचं कारण नाही की बाबासाहेबांचे बरेच स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढं करता येईल तेवढे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं काही अर्धवट काम राहिलंय असं समजण्याचं कारण नाही. परंतु असं काहीतरी समजून आपण आपल्यावरच्या जबाबदाऱ्या टाळत आहोत आणि अनेकदा आपल्याला हे असं वाटायला लागले की बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म आम्हाला दिला तो धम्म कुठल्या तरी अंधरूढीतून, परंपरेतून बाहेर काढण्यासाठी दिला. हा एक अंधश्रद्धेचा भाग आपल्या डोक्यामध्ये पक्का बसलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा स्पष्ट विचार आहे की या देशातल्या माणसांचा विकास झाला पाहिजे. माणूस म्हणून त्यांच्यामध्ये जे गुण, जे शील, त्यांच्यामध्ये जी गुणवत्ता यायला पाहिजे ती यावी, यासाठीची एक विचारधारा बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत आणून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता आपल्यापर्यंत म्हणत असताना अनेकांचा गैरसमज असा आहे की पुन्हा तो अस्पृश्यांसाठी आणलेला आहे. या सगळ्या अंधश्रद्धा जरा डोक्यातून बाजूला काढूया आपण की बाबासाहेबांनी असा कुठलाही प्रयत्न केला नाही. हा धम्म या देशामध्ये घेऊन येण्याच्या पाठीमागची बाबासाहेब आंबेडकरांची केवळ अस्पृश्यांच्या प्रतीची काही श्रद्धा होती असं समजू नका. या देशाच्या विकासासाठी आणि या देशातल्या माणसांच्या विकासासाठी, पूर्ण विकासासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ही विचारधारा, याच देशाची विचारधारा या देशामध्ये परत आणली. परंतु आपल्याला असं सातत्याने हे समजावून सांगण्यात आलं
की तुम्हाला कुठल्या तरी हिंदू धर्माला पर्याय म्हणून बाबासाहेबांनी हा धम्म आणला, ही विचारधारा आणली. ही पहिली अंधश्रद्धा, हा पहिला गैरसमज आपला आहे. बाबासाहेबांनी कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये बुद्ध धम्माला या देशामध्ये परत आणलं नाही, हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी या देशातल्या ज्या ज्या विचारधारा आहेत, जे जे विचार प्रवाह निर्माण झालेले होते, ते विचार प्रवाह हे इथं निर्माण झालेले काही धर्म हे माणसांना रोखणारे होते, माणसांच्या विकासाचे अडसर ठरत होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक भूमिका घेतली, एक विचार सातत्याने केला की ही एक विचारधारा जागतिक लेवलची विचारधारा आहे आणि ही जगाची प्रवर्तक अशी विचारधारा आहे, ज्या विचारधारेतून जगामध्ये 19 विश्वविद्यालय निर्माण झाली, 19 विद्यापीठं निर्माण झाली आणि संपूर्ण जगाला जे ज्ञान मिळालं, संपूर्ण जगाचा जो मार्ग सुखकर झाला तो या विद्यापीठापासून झालेला आहे. त्यामुळे अशी विचारधारा या देशामध्ये आली पाहिजे, ही प्रामाणिक भूमिका, एक राष्ट्रीय भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये प्रज्वलित झालेली होती. आणि त्याच्यासाठी अहोरात्र वेळ देऊन, अहोरात्र संघर्ष करून बाबासाहेबांनी माणसांच्या कल्याणाचा हा एक विचार या देशामध्ये पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, एक गोष्ट आणखी लक्षात घेऊया आपण, की जगाचा आद्यप्रवर्तक असं म्हणत असताना त्याच्या पाठीमागचे काही संदर्भ मी तुम्हाला सांगणार आहे. बहुधा अनेकांना माहिती असतील, कदाचित माझ्याही वाचनात कधी आले नव्हते हे संदर्भ आणि आजही शक्यतो ते येत नाही. म्हणून मी जाणीवपूर्वक हा विषय तुमच्या समोर ठेवतोय की मी थोडासा वेगळा अभ्यास करणारा व्यक्ती आहे, एक थोडासा वेगळा विचार करणारा व्यक्ती आहे. बाबासाहेबांच्या लेखनामध्ये एक महत्वाचा संदर्भ मला सापडलेला होता एक 20 वर्षापूर्वी. तो संदर्भ असा होता, बाबासाहेब असं म्हणतायत की या देशामध्ये 3 प्रकारचे भारत अस्तित्वात होते. पहिला भारत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला तो म्हणजे एक वैदिक भारत, ब्राह्मणी भारत असा उल्लेख बाबासाहेबांनी केला. दुसरा भारत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला तो असा होता बौद्ध भारत. आणि तिसऱ्या भारताचा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी केला तो म्हणजे हिंदू भारत. अशा 3 भारतांचा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनामध्ये मला सापडला. त्याची फारशी चर्चा आपल्या देशामध्ये कुठं झाली असं मला वाटत नाही. आणि ते माझ्याकडूनही काम अर्धवट राहून गेलंय की मला जे करायचं होतं ते करता आलेलं नाही आजपर्यंत. काम मोठं आहे. त्या 3 भारतांचा उल्लेख जेव्हा बाबासाहेब आंबेडकर करतात तेव्हा त्यांच्या समोर एक लेआउट आहे या 3 भारतांच्या संदर्भातलं. एक स्टडी आहे बाबासाहेबांची, एक खूप मोठा अभ्यास आहे. आणि त्याच दृष्टीनं बाबासाहेबांचं प्रत्येक पाऊल या देशामध्ये पडत गेलंय हे आपल्या कधी लक्षात आलं नाही. या देशातला जो ब्राह्मणी भारत आहे त्या ब्राह्मणी भारताने या देशाचं खूप मोठं नुकसान झालंय हे बाबासाहेबांच्या लक्षात आल्यानंतर तो भारत अस्तित्वात जेव्हा होता तेव्हा या देशाचा विकास खुंटला. त्याच्यानंतर तो भारत म्हणजे ब्राह्मणी भारत उद्ध्वस्त करून या देशामध्ये एक बौद्ध भारत अस्तित्वात आला. आणि त्यानंतर बौद्ध भारत उद्ध्वस्त करून या देशामध्ये हिंदू भारताचे अस्तित्व निर्माण झालं. आता 2 भारत माझ्या संदर्भात आणखी थोडेसे वेगळे आहेत. बाबासाहेबांनी त्याचा उल्लेख केला नाही, पण तरी सुद्धा काही संदर्भ बाबासाहेबांनी जाता जाता त्याचे दिलेले. एक आहे कृषी भारत, जो या देशातल्या बॅबिलॉन संस्कृती, जगामधली जी मोठी संस्कृती होती ती संस्कृती, आणि ज्याला आपण कृषी संस्कृती म्हणतो. मधल्या काळामध्ये लोकांनी त्याला सिंधू संस्कृती असं म्हटलं आणि सिंधूचं हिंदू करून टाकलं. ही जी संस्कृती आहे ही संस्कृती या देशाची मूळ संस्कृती आहे. तो एक भारत अस्तित्वात होता. हा भारत जो कृषी भारत आहे तो भारत उद्ध्वस्त करून या देशामध्ये ब्राह्मणी भारताचं निर्माण झालेलं होतं. आणि मग तो भारत उद्ध्वस्त करून पुन्हा एकदा बुद्धाने या देशामध्ये जो भारत अस्तित्वात आणला तो बौद्ध भारत आहे. आणि सगळ्यात मोठा कालखंड बौद्ध भारताचा आहे. आणि जगाचा मार्गदर्शक असलेला जो भारत आहे तो बौद्ध भारत आहे. सम्राट अशोकाने या भारताला जगाच्या पातळीवरती नेलं, या भारताला मान सन्मान मिळवून दिला. या देशातलं संपूर्ण ज्ञान जगभर घेऊन जाण्याचा
मोफत प्रयत्न केला. एवढंच होतं की बुद्धाच्या डोक्यामध्ये असणारं जग हे अस्तित्वात आलं पाहिजे म्हणून केलेला तो प्रयत्न होता. मित्रांनो, ह्या भारताचा उल्लेख मी केलाय, हे 4 भारत झाले मी उल्लेख केलेला. बाबासाहेबांनी उल्लेख केले ते 3 भारत, मी जो उल्लेख केलाय तो सिंधू भारत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंदू भारत जेव्हा या देशामध्ये अस्तित्वात होता तेव्हा या हिंदू भारताने इथल्या माणसांना, देशातल्या माणसांना जेवढं नुकसान पोचवलं तेवढं नुकसान कुणीही यापूर्वी पोचवलेलं नव्हतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याची सल बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून 26 जानेवारी 1950ला जो भारत अस्तित्वात आला तो भारत आंबेडकर भारत म्हणून आपण स्वीकारला पाहिजे, ज्याला प्रजासत्ताक भारत आपण म्हणतो. आपण आंबेडकर भारतामध्ये वावरणारे सगळे नागरिक आहोत, प्रजा नाही, नागरिक आहोत. प्रजा ही राजाच्या अस्तित्वाखाली असते, त्याच्या नेतृत्वाखाली जगते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक हा शब्द आपल्याला दिलेला आहे, नागरिक. आणि हे जे नागरिकत्व बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ना आपल्याला, तर ते नागरिकत्व जगामध्ये खूप मोठा संघर्ष करून मिळवावं लागलेलं आहे लोकांना. बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येकाला हे जे नागरिकत्व दिलंय ते मोफत दिले. कुठलाही संघर्ष आपल्याला करावा लागलेला नाही. आणि ज्या गोष्टी फुकट मिळतात त्या गोष्टींचं महत्व आपल्याला नसतं. हा निसर्गाचा नियम पण आहे. आणि म्हणून आपला आजचा जो विकास आहे तो विकास बाबासाहेब आंबेडकरांनी आखून दिलेल्या तत्वज्ञानानुसार झालेला आहे असं अजूनही मला वाटत नाही. बाबासाहेबांना खूप वेगळं असं अपेक्षित होतं. आपण सगळे जे लोक आहोत ना हे लाभार्थी आहोत. म्हणजे माझ्या सहित सगळे आपण इथं बसलेले, काही अधिकारी सेवानिवृत्त झाले असतील, काही अधिकारी अजून कामावर असतील, त्यांना हे विधान जरा माझ्या बाबतीत गैरसमज करून देणार असू शकतं. परंतु आपण सगळे लाभार्थी आहोत. म्हणजे आंबेडकरी मुवमेंटचे आपण लाभार्थी आहोत, बुद्धाच्या विचारधारेचे आपण लाभार्थी आहोत. आणि लाभार्थ्यांना ती विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काही देणं घेणं नसतं. फक्त आपल्याला त्या व्यवस्थेचा लाभ घेता आला पाहिजे एवढ्यापुरते आपण मर्यादित असतो. फक्त आपल्यामध्ये एक गोष्ट असते, सांगण्याची, दाखवण्याची एक पद्धत असते. आपल्याला असं सातत्याने वाटतं की मी काहीतरी बुद्ध धम्माची विचारधारा पुढे घेऊन चाललेलं आहे, असा एक गैरसमज आपला असतो. आपण ती विचारधारा पुढे घेऊन जात नाही हो, आपण त्याचा लाभ घेतो. आपण लाभार्थी आहोत. पंचायत समितीमध्ये इंजिनियर असलेल्या आमच्या राष्ट्रीय सर्वांना माहित आहे की ज्या योजना येतात ना तर त्या लाभार्थ्यासाठी असतात. त्या योजनांचा गैरफायदा कसा घेतला जातो हे चांगलं माहिती आहे आपल्या सगळ्यांना. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सुद्धा या विचारधारेचा गैरफायदा घेतो आहोत, त्याचा फक्त लाभ घेत आहोत आणि दाखवत आहोत असं की या विचारधारेतून आमचा समाज किंवा आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत. आपण पुढे गेलेले नाही आहोत. आपली मानसिकता आहे त्याच ठिकाणी आहे असं माझं मत आहे, असा माझा आरोप आहे आपल्यावरती, माझ्यासह सगळ्यांना. मी बोलतोय म्हणून फार शुद्ध आहे, मी बोलतोय म्हणून फार तुमच्यापेक्षा वेगळा आहे असं काही समजू नका. तुमच्यात जे दुर्गुण आहेत, तुमच्यात जे गुण आहेत तेच माझ्यात आहे. चळवळीला आपण सगळ्यांनी लाभार्थी म्हणून मारकच ठरलेलो आहोत, हे एकदा लक्षात घ्या. मी गांभीर्यानं बोलतोय, सगळे प्रज्ञावंत लोक आहेत म्हणून बोलतोय. दुसऱ्या ठिकाणी मी हे असं बोलू शकत नसतो, मी बोललोही नसतो. पण हे बोलणं गरजेचं आहे, जरुरीचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं, म्हणून मी तुमच्या समोर हे बोलतोय. माझं मन मोकळं करतोय. आणि भाषण आहे असंही समजू नका, मी फार मोठा विचारवंत आहे आणि वक्ता आहे असंही समजू नका. मी तुमच्यातला एक आहे आणि मला तुमच्याशी संवाद करायचा आहे. आपल्यातला संवाद संपलेला आहे. वक्ता बोलतो, लोक ऐकतात, टाळ्या वाजवतात, पुन्हा वर्षभर तेच. म्हणून एकदा सुसंवाद करू, आपल्यामध्ये संवाद जमला पाहिजे. समाजाचा, विचारवंत अभ्यासकांचा सुसंवाद लोकांशी राहिला नाही. लोक असं एकमेकांची, विचारवंत फक्त भाषणाच्या दिवशी तुम्हाला दिसतो. आता वाघमारे साहेबांनी सांगितलं की एवढ्या मोठ्या माणसाचा तुम्हाला नंबर कसं मिळाला. राहतोय नांदेड जिल्ह्यातच, पण आपली ओळख नाही. नांदेडमध्ये खूपदा बोललो पण आपली ओळख नाही. हा संवाद आपल्याशी संपलेला आहे, आपला तुटलेला आहे. आपण माणसं म्हणून एकमेकांच्या जवळ येऊ शकलो नाही, हा दोष आहे. म्हणजे 20 वर्षापासून मी नांदेड जिल्ह्यामध्ये राहतोय, उस्मानाबाद जिल्ह्याकडून आलेलो आहे, नोकरीसाठी बिलोलीत राहतो, तरी सुद्धा आपल्याशी 20 वर्ष राहून सुद्धा आपला संपर्क नाही. हा माझ्यातला दुर्गुण आहे आणि तुमच्यातला.
चांगली माणसं, चांगल्या माणसांची ओळख आपली झाली पाहिजे. आपण एकमेकांच्या जवळ नाही आहेत, म्हणून मी माझं विधान हे करतोय की आपल्यामध्ये सुसंवाद झाला पाहिजे. माझं भाषण आहे किंवा मी काहीतरी बोलणार आहे असं समजू नका, मी तुमच्यातलाच आहे. मला सांगायचं हे आहे की सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जो जगविख्यातपणा आहे तो आपण विसरलेला आहे. तो बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होता. म्हणजे जेव्हा रंगूनला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची भूमिका व्यक्त केली, अनेकांनी ती वाचली असेल, जी भूमिका व्यक्त केली ती भूमिका फार महत्वाची आहे. म्हणजे या देशाच्या संदर्भातलं, या राष्ट्राच्या संदर्भातलं त्यांची ती मतं आहेत. आणि पहिला गैरसमज आपल्या डोक्यामध्ये असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये अस्पृश्यांचा खूप मोठा लढा लढला, अस्पृश्यांना मुक्त करून दिलं. हे एक मोठी अंधश्रद्धा आपल्या देशामध्ये आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये ती साठलेली आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकर आणि आपला संबंध तुटलेला आहे. बाबासाहेब तुमच्या जातीचे असतील तर ते 6 डिसेंबर 1956 पर्यंत. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे राहिले नाही. तुमचे राहिले फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि तुम्ही त्याचा फार मान सन्मान करता. विचारधारा बाजूला राहिली. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी विचारधारा पेरली ती विचारधारा तुमच्यापर्यंत पोहोचली नाही किंवा तुम्ही तिला जवळ येऊ दिला. लोक बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करत असतील, त्यांच्या विरोधात बोलत असतील, त्यांना नाकारत असतील, परंतु त्यांनी पेरलेली जी विचारधारा आहे ते लोक स्वीकारून बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संसदेमध्ये ते पोहोचलेले आहेत. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या देशभरातल्या सगळ्या सभागृहामध्ये ते लोक पोहोचलेले आहेत आणि आपण तिथं पोहोचलो नाही. लोक कुणाचा द्वेष करतायत? बाबासाहेबांच्या फोटोचा द्वेष करतायत. लोक कुणाचा द्वेष करतायत? तर ज्या बाबासाहेबांना तुम्ही स्वीकारलं तुमचा द्वेष करतायत. त्यांच्या विचारधारेचा द्वेष या जगामध्ये, देशामध्ये कुणीही करू शकत नाही, कारण त्यांची विचारधारा स्वीकारून बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेमध्ये ते लोक पोचलेले आहेत. त्या व्यवस्थेचं नेतृत्व ते करत आहेत आणि आपण फक्त त्यांचा द्वेष करतोय. आपण समजून घेतलं नाही स्वतःला, म्हणून या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. बाबासाहेबांचं राष्ट्रीयत्व आपल्याला नाही समजलं. आपण अजूनही बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीमचा जयघोष करताना तुमच्यातली जी एक सीमा असते ती लगेच स्पष्ट दिसते. जय भीमचा मी विरोध नाही करत आहे, परंतु तुमच्यातला जो द्वेष असतो, त्यातला जोश असतो, त्याला सीमा आहे. हे एकदा लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लोक आपला द्वेष करतील असं वागता कामा नये. तुम्ही बुद्ध धम्म स्वीकारलाय, तुम्ही असा दावा करताय की, म्हणजे मी बघितलंय आता सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये तुम्ही दावा असा करताय की जगाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला पाहिजे. मला असा एक तरी सोहळा दाखवा की जिथं महार समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. तुमच्यात अहंकार असा आहे, आम्ही आहोत बौद्ध, तुम्ही या. कशाला येतील लोक तुमच्याकडे? तुम्ही या म्हणजे तुमच्याकडे येतील. तुम्ही आधीच 7/12 नावानी करून ठेवलाय, सांगितलं हा 7/12 बुद्ध धर्माचा आमच्याकडे आहे. कधीचा? 56चा. कुजून गेलाय तो, तुमच्याकडे नाही. पण असं सांगताय की आम्ही आहोत, आता आमच्याकडे या. कोण येईल? जेव्हा शिवधर्माची स्थापना होत होती तेव्हा आहा साळुंखेंनी आम्हाला कळमला बोलावून घेतलं. म्हणजे शुद्धोधन तुम्ही पण या. त्याच्या 2 वर्ष आधी, जेव्हा शिवधर्माची स्थापना झाली त्याच्या 2 वर्ष आधी. आणि अशा ठिकाणी आपण येऊ की लोक आपल्याला बघणार नाही. आणि मग कळमकडे त्यांचा कुठंतरी कार्यक्रम होता आणि त्या दिवशी ते मला बोलावले की तुम्ही तिथं या, आपण जरा बसून चर्चा करणार. नागनाथांना नाईकवाडी त्यांच्यासोबत होते, मी होतो, आमचे 1-2-3 मित्र सोबत होते. आणि त्यांना मी हे स्पष्ट सांगितलं, म्हणजे ते बोलत होते की मला एक शिवधर्म नावाचा एक धर्म स्थापन करायचा आहे, तुमचं काय मत आहे? कारण तुम्ही जरा कडक बुद्धिस्ट आहात, तुमचं काय मत आहे? मी माझ्या पद्धतीनं त्यांच्यासमोर मत स्पष्ट केलेलं होतं की सर तुम्हाला वेगळा धर्म स्थापन करण्याची गरज काय? तेव्हा त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं. मी निरुत्तर झालो होतो त्याला. मी स्पष्टपणे सांगितलं की आपला समाज जो बौद्ध धर्माचा स्वीकार करून जो बसलेला आहे त्यांच्यामध्ये प्रचंड मोठा अहंकार आहे आणि त्यांचा दावा असा आहे की आम्ही बौद्ध आहोत. वागत तर तसं कोणीच नाही, पण आम्ही बौद्ध आहोत. आणि मग आमच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे. ते असं म्हणाले की समजा मी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्यानंतर
माझ्या मराठा समाजाच्या मध्ये मी गेलो तर ते असं म्हणतील की आता त्यांच्या जोडीला जाऊन आम्ही बसणार का? ते दावा करतायत आम्ही सिनियर आहोत, ते दावा करतायत आम्ही आधीचे आहोत, 56लाच आम्ही धम्म स्वीकारलाय. मग आता हा साळुंके बहुतेक आपल्या सोबत राहू शकतील पण ते येणार नाही. मी याला विरोध केला की सर म्हटलं याला माझा पाठिंबा नाही. तुम्ही स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, समजून देण्याची भूमिका तुम्ही स्वीकारलेली आहे. एक विचारवंत म्हणून खूप मोठा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर तुम्ही स्पष्टपणे बोललं पाहिजे. कुणाला काय वाटतंय त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण मला जे एक विचारवंतांनी सांगितलेलं जे विधान आहे ते मला जास्त माझ्या काळजाला लागणार होतं. ते असं म्हणाले की बौद्ध समाजाच्या सोबत लोक यायला तयार नाही. आता वास्तविक हा जो भाग आहे तो कुणामुळे आहे? तो आपण जो आपला जो विचाराचा जो उग्र दर्प आहे त्याच्यामुळे. दोष आपलाही आहे, हा साळुंके सरांचाही आहे. मी त्यांना सांगितलं की आयुष्यभर मी तुमच्या सोबत नाही येणार या भूमिकेमध्ये. तुम्हाला करायचंच असेल प्रबोधन करा, उशीर करा, 2 वर्षाच्या ऐवजी 10 वर्ष करा आणि जाता जाता धम्म लोकांना देऊन जा, सांगून जा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की लोकांच्या मध्ये जे प्रचंड मोठं अज्ञान आहे ना, की आजचा जो मराठा समाज आहे, कुणबी समाज आहे, तो पूर्वीचा शूद्र समाज आहे. आणि सिद्धार्थ गौतम बुद्धाची जातकुळीच काढायची असेल, राजा सिद्धोधनची जातकुळीच काढायची असेल तर हे पूर्वीच्या म्हणजे आजच्या मराठ्यांचे हे पूर्वज आहेत, आजच्या कुणब्यांचे हे पूर्वज आहेत. आणि तो जो धम्म सगळ्यांनी पुढे नेला त्याच्यामध्ये कुणबी मराठी आजच्या या नावाने ते प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांचा नावाचा उल्लेख मी करतोय की ते लोक आहेत. पहिल्यांदा जगभर बुद्ध धम्म घेऊन जाण्याचं काम किंवा ज्यांना कुणाला बुद्ध समजावून सांगण्याचं काम बुद्धांनी केलं त्याच्यामध्ये हे लोक आहेत. परंतु त्यांचा इतिहास त्यांनी विसरलेला आहे. आणि हा पुनर्स्थापित करण्याचं आव्हान हे साळुंक्यासारख्या सामान्य माणसांना नाही परवडलं. ते जर असामान्य असते कदाचित तर त्यांनी वेगळा विचार केला असता. परंतु त्यांनी शेवटी शिवधर्म टप्प्याटप्प्याने मला पुढे बुद्ध धर्मापर्यंतच या लोकांना घेऊन जायचंय. कदाचित त्यांचं कार्य चुकीचं नसेल, मला ते वाटलं ती माझी मर्यादा असू शकते, पण त्यांनी हे केलं. आता मी माझ्या विषयाकडे येतो. एक छोटेसे संदर्भ तुम्हाला दिले आणि मग मी आता विषयाकडे येतो की लक्षात घ्या, सिद्धार्थ गौतम बुद्ध हा जगातला आद्यप्रवर्तक कसा आहे. या देशामधला आणि जगामधला जो सगळ्यात आद्य धर्म आहे, कुणाला माहित आहे कोणता आहे? जो मानला जातो आज जगामधला जो धर्म आहे, प्राचीन धर्म मानला जातो, पहिला धर्म मानला जातो, तो आहे ज्यू धर्म. मुसा मौजेस नावाच्या व्यक्तीने त्या संस्थापकाने तो स्थापन केलेला आहे. त्याचं एक विधान आहे. त्यांनी असं सांगितलं की हा जो जगातला सर्वश्रेष्ठ असणारा आणि जगामधला अतिप्राचीन मानला गेलेला जो धर्म आहे तो ज्यू धर्म आहे आणि त्याचा निर्माता किंवा संस्थापक आहे मुसा मौजेस. त्यांनी असं लिहिलंय त्यांच्या निवेदनामध्ये की 10 पारमितांच्या आधारावरती माझ्या धर्माची निर्मिती झालेली आहे. 10 पारमिता कोणाच्या आहेत? सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या आहेत. त्यांनी जगाला पहिल्यांदा दिले आणि जगातला आज जिथेही तुम्ही वाचाल तो मुसा मौजेसचा धर्म जो आहे तो जगातला अतिप्राचीन धर्म मानला जातो. आणि तो असं लिहितोय की 10 पारमितांच्या आधारावरती माझ्या धर्माची स्थापना झाली आहे. दुसरा एक जागतिक संदर्भ मी तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्त हा ज्यू धर्मीय आहे पहिला, आणि या 10 पारमितांच्या आधारावरती माझा धर्म स्थापन झालाय असं मुसा मौजेस जेव्हा सांगतो तेव्हा त्या धर्माचा एक उपासक म्हणून असलेला हा युवक येशू ख्रिस्त जीजस हा त्या 10 पारमितांचा शोध घेत भारतापर्यंत पोहोचतोय, जिथं तक्षशिला विद्यापीठ आहे. आणि त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये 10 पारमितांचा तो अभ्यास करतो. म्हणजे मी काहीतरी काल्पनिक बोलतोय असं अजिबात समजू नका, याला संदर्भ आहे. आणि मग तो बुद्ध धर्माचा अभ्यास करतोय. 10 पारमितांच्याही पलीकडचा तत्वज्ञान आणि 10 पारमितांच्याही पलीकडे या देशामध्ये आणखी काही आहे हे विद्यापीठामध्ये तो शिकतो. आता पाकिस्तानमध्ये गेलेला जो लडाख म्हणतो आपण त्याला, तो जो लडाख नावाचा भाग आहे तिथे तो 2 वर्ष बोधिसत्व म्हणून राहतो, भिक्षू म्हणून राहतो आणि लोकांची सेवा करतो, प्रबोधन करतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की येशू ख्रिस्त ज्यू धर्माचा एक उपासक
10 पारमितांचा अभ्यास करण्यासाठी तक्षशिला विद्यापीठामध्ये येतो. तक्षशिला विद्यापीठ बुद्ध जिवंत असतानाही अस्तित्वात होतं. बरोबर, मान्य आहे, हे जगाला मान्य आहे. आणि जगातलं ते पहिलं विद्यापीठ आहे. जगात त्यापूर्वी ज्ञानाची विद्यापीठं, विश्वविद्यालय कुठेही अस्तित्वात नव्हते, युनिव्हर्सिटी कुठेही अस्तित्वात नव्हत्या. त्या फक्त भारतामध्ये होत्या आणि बुद्धाच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या. तिथं तो येतोय, तिथं तो शिकतोय आणि मग तो परत निघतो. 4-5 वर्षांनी परत निघाल्यानंतर रस्त्याने तो रशिया मार्गे तो परत निघालेला आहे. अनेकांना तो सांगण्याचा प्रयत्न करतोय की 10 पारमितांच्याही पलीकडं तत्वज्ञान आहे, खूप मोठं तत्वज्ञान आहे. आणि लोक त्या काळातले प्रचंड अंधश्रद्ध होते, त्यामुळं लोकांनी त्याला रस्त्यामध्ये अडवलेलं आहे, त्याला मारलेलं आहे, त्याची म्हणजे याचना, त्याची अवहेलना म्हणतो, त्याला अवहेलना केलेली आहे. आणि एका ठिकाणी तर त्याला सुळावरती चढवून खिळे ठोकून त्याला मारून पण टाकलेला आहे, कारण तो आपल्याच धर्माच्या विरोधात बोलतोय. 10 पारमितांच्याही पलीकडचं तो काहीतरी वेगळं सांगतोय आणि सांगतोय मी दूत आहे, देवदूत आहे. देवदूत नाही आहे. देवदूत हा शब्द नंतर पुढे आणण्यात आला. देवदूत नाही आहे, तर जिथं मूळ तत्वज्ञान आहे तिथून मी आलेलो आहे आणि तिथून ते तत्वज्ञान घेऊन आलेलो आहे, हे तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. लोक त्याला मान्य करत नाहीत, लोक त्याला मारून टाकतात. आणि त्याच्या मृत्यूनंतर 500 वर्षांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना होते. ख्रिश्चन धर्माचा संस्थापक हा जीजस नाही आहे, येशू ख्रिस्त नाही आहे. परंतु त्याला मानणारे जे काही लोक होते, रस्त्याने जाता जाता सांगता सांगता त्याचे जे काही उपासक, त्याचे जे काही शिष्य निर्माण झालेले होते, त्यांनी त्यांच्या नावाने ह्या धर्माची स्थापना केली, ख्रिश्चन धर्माची. आता हा जो कालखंड आहे ना, की बुद्धाच्या 500 वर्षानंतर येशू ख्रिस्त आहे, 500 वर्षानंतर. त्याच्यानंतर हा पहिला संदर्भ झाला. दुसरा संदर्भ मी तुम्हाला सांगतोय की मोहम्मद पैगंबराचा जन्म आणि बुद्धाचा जन्म यांच्यामधलं अंतर जर आपण शोधलं तर ते 1000 वर्षाचं आहे. बुद्धाच्या 1000 वर्षानंतर मोहम्मद पैगंबराचा जन्म आहे आणि बाकी मग सगळं नंतर आहे. मी हे तुम्हाला का सांगितले संदर्भ यासाठी सांगितले की बुद्धाच्या तत्वज्ञानातून जगामध्ये जे विविध प्रवाह निर्माण झाले, त्या प्रवाहांना धर्म म्हटलेला आहे. मूळ धर्म कुठला आहे, मूळ विचारधारा कुठली आहे, बुद्धाची आहे. परंतु जगाला असं वाटलं की हा प्रत्येक धर्म माझा आहे आणि कुणीतरी देवाचा दूत आहे, त्यांनी येऊन या धर्माची स्थापना केलेली आहे. ही अंधश्रद्धा जरा नीट समजून घ्या. प्रत्येक धर्मामध्ये पारमिता आहेत, प्रत्येक धर्मामध्ये मानवता शिकवलेली आहे. प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान जेव्हा तुम्ही शोधताय, ते तत्वज्ञान बुद्ध तत्वज्ञानाशी मिळतं जुळतं आहे. अगदी बसवेश्वरांपर्यंत जरी आपण आलो, आपण अगदी अलीकडच्या काळापर्यंत जरी आलो, 11व्या शतकापर्यंत, तरी ही सगळी विचारधारा, सगळे विचार, सगळं तत्वज्ञान, सगळ्या भूमिका हे बौद्ध तत्वज्ञानाच्या आहेत. प्रवाह असतात, प्रवाह निर्माण होतात. तुमचं माझं भांडण झालं, वाघमारे साहेबांचं माझं जमत नाही आणि आम्ही दोघे प्रमुख आहोत, तर प्रवाह निर्माण होतात. बरोबर, जगामध्ये आणि देशामध्ये सुद्धा अनेक प्रवाह आहेत. बुद्ध धर्मामध्ये प्रवाह निर्माण झाले की नाही? आपल्या देशातली गोष्ट बोलतो, प्रवाह निर्माण झाले की नाही? बुद्धिस्ट लोकांनी प्रवाह निर्माण केले, भिक्षूंनी प्रवाह निर्माण केले, एकमेकांशी पटलं नाही म्हणून विविध अशा प्रकारचे प्रवाह निर्माण झाले. मी मराठी साहित्याचा अभ्यासक आहे, थोडा साहित्याच्या दृष्टीनं पण मी अभ्यास केला आणि लक्षात आलं की इथला जो भागवत धर्म आहे तो सुद्धा बुद्ध तत्वज्ञानातून निर्माण झालेला आहे. भागवत धर्माची पहिली पताका कुणी रोवली? ज्ञानेश्वरांनी रोवली असं आपण सांगतो. बरोबर आहे, त्याचा विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. पण भागवत हा जो शब्द आहे तो शब्दच मुळात बुद्ध तत्वज्ञानातून आलेला आहे. भगवा हा जो शब्द आहे तो बुद्धासाठी जगात पहिल्यांदा वापरलेला आहे. आणि भगवापासून मग भागवत असेल, भगवान असेल, हे सगळे शब्द बुद्ध धर्मासाठी आलेले आहेत. आणि आता आपल्या डोक्यामध्ये अशी अंधश्रद्धा आहे की भगवान वापरलं तर बुद्धाला देव मानायचं नाही. मग भगवान हा देवाशी संबंधित शब्द आहे असं आपण म्हटलं गेला. भगवान हा शब्द एका मानवासाठी, अतिउच्च मानवासाठी, निसर्गाने ज्याची निर्मिती केलेली आहे अशा मानवासाठी वापरलेला तो शब्द आहे भगवान. आता आपण आपल्या घरावरती जर स्वस्तिक काढायला सुरुवात केलं तर लोक तुम्हाला बहिष्कृत करतील वस्तूतून, बरोबर आहे ना? पण स्वस्तिक आपलं आहे, स्वस्तिक आपलं आहे. आता उलटं वापरलं जातं, म्हणजे आता जे स्वस्तिक ते लोक वापरतात ते उलटं वापरलं जातं. स्वस्तिक हे बौद्ध धर्माचं प्रतीक आहे.
कमळ हे बौद्ध धम्माचं प्रतीक आहे. म्हणजे तुम्ही जेवढेही हिंदूंचे प्रतीक आज आपण बघताय तुम्ही, तर ते सगळे बौद्धांचे प्रतीक आहेत. मधल्या काळात आपल्या विद्यापीठांची परंपरा उद्ध्वस्त झाली. म्हणजे आपल्याला माहित आहे बृहद्रथाची हत्या झाल्यानंतर आपल्या देशामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या. आणि हत्या कुठल्या ह्याच्यातून झाली की विद्यापीठं उद्ध्वस्त केली गेली आणि धर्मपीठांची निर्मिती झाली. पीठ हा शब्द सुद्धा विद्यापीठापासूनच आलेला आहे आणि त्यांनी तो स्वीकारला. फक्त विद्येचं पीठ वापरण्याऐवजी धर्माचं पीठ असं त्यांनी म्हटलं. ती विचारधारा तोडण्यासाठी आणि म्हणून आद्य शंकराचार्यांनी एकदा धर्मपीठांची निर्मिती केली, पीठांची निर्मिती केली आणि तिथपासून आपली विद्यापीठं गायब झाली, उद्ध्वस्त झाली. 11व्या शतकापर्यंत फार जुनं सांगत नाही मी, 11व्या शतकापर्यंत उदंतपुरी नावाचं विद्यापीठ अस्तित्वात आहे. आणि आमच्या मराठीमध्ये असं सांगितलं जातं की 7व्या शतकामध्ये पण आम्हाला मराठीचे शब्द सापडत नव्हते, म्हणजे लेखन अस्तित्वात नव्हतं असं सांगितलं. जर इथं विद्यापीठ अस्तित्वात असेल तर लेखन अस्तित्वात नव्हतं का? तुमचं अज्ञान आहे. भागवत धर्माची पताका ज्यांनी रोवली त्यांनाच ते माहिती नाही, त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि आमच्याकडे विवेक सिंधू नावाचा ग्रंथ असा सांगितला की तो आद्य काव्य ग्रंथ आहे. मराठीतला पहिला ग्रंथ कोणता? विवेक सिंधू. त्याच्यापूर्वी काय नव्हतं का? विवेक सिंधू फार नंतरचा आहे. परंतु 11व्या शतकामध्ये आमच्या देशात विद्यापीठ अस्तित्व आहे. तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या लोकांनी लेखन केलेलं आहे, इतिहास लिहिलेला आहे. आणि तो खोलून काढण्याची जबाबदारी आज आमची नाही आहे असं आम्ही समजतो. काही गरज नाही. आता मी मराठीचा प्राध्यापक म्हणून जे काही शिकवतोय तिथे, तर जे पुस्तकांमधले संदर्भ आहेत ते शिकवतोय. परंतु मी जेव्हा याचा सरळ सरळ अभ्यास केला तेव्हा, आणि आमच्याकडे आणखी एक गोष्ट आहे, मी त्याच्यावर लिहिलं होतं परवा मराठी दिनाच्या निमित्तानं, की असं लिहिलं गेलं की मराठी भाषेची जननी कोण आहे? संस्कृत. सगळ्यांनी हेच सांगितलं. सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्ही हजारो पुस्तकं शोधा, त्याच्यामध्ये प्रत्येक आपल्याही विचारवंतांनी तेच केलं. जे बुद्ध परंपरा मानणारे लोक आहेत ते शिकवलं, तेच लिहिलं. मराठीची जननी ही संस्कृत आहे असं सांगितलं. मी हे शोधून काढलं की मराठीची जननी ही संस्कृत नाही आहे, तर ती मराठीची मारेकरी आहे. संस्कृतनं मराठीला उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि आम्ही सांगताना अशा पद्धतीनं सांगतो. मित्रांनो, हे मी का सांगतो? कारण जर तक्षशिला विद्यापीठ आपल्या देशात अस्तित्वात आहे आणि तक्षशिला विद्यापीठाचा एक विद्यार्थी आहे पाणिनी, पंडित पाणिनी. तक्षशिला विद्यापीठाचा काही वर्षानंतर तो प्राचार्य पण झाले, आपलं कुलगुरू पण झालेला आहे. 2 वर्ष आचार्य पण झालेला आहे, म्हणजे कुलगुरू. तो संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा आद्य जनक मानला जातो. म्हणजे तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकणारा एक माणूस, तिथं कुलगुरू म्हणून काम करणारा एक माणूस संस्कृत भाषेचं शुद्धीकरण करतो, त्याचं व्याकरण लिहितो आणि मग संस्कृत भाषा या देशात अस्तित्वात येते. तुम्हाला सांगितलं ही भाषा देवांची भाषा आहे. ही भाषा फार प्राचीन भाषा आहे. प्राचीन भाषा अजिबात नाही आहे. तक्षशिला विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्यांनी त्या भाषेचं व्याकरण लिहिलं, त्याचं नाव पाणिनी आहे. जर पाणिनी ज्या भाषेमध्ये शिकला ती भाषा कुणीच बोलत नाही, कुणीच सांगत नाही. कुठल्या भाषेमध्ये शिकला असेल पाणिनी? पाली भाषेमध्ये. साधं गणित आहे. पाली भाषेमध्ये हा शिकला आणि त्याचे सगळे अभ्यासक, मराठीचे अभ्यासक, तिथली जी काही व्यवस्था ज्यांच्यामध्ये होती ते लोक असं सांगतात की मराठी भाषेची जननी ही कोण आहे? संस्कृत आहे. पण मी सांगतोय पाली आहे. त्याचं कारण ज्यांनी संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलं तोच पालीचा अभ्यासक आहे. आणि दुसरा संदर्भ असा आहे की हे अननसाचं, आईचं वगैरे जे काही तुमची वर्णमाला आहे, स्वर आणि वर्णमाला आहे, ते बुद्ध धम्माच्या पालीची जशास तशी आहे. एक पण शब्द इकडं तिकडं नाही. म्हणजे आता तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्ही गुगलवर गेल्यानंतर सर्च केलात पाली वर्णमाला आणि मराठी वर्णमाला किंवा संस्कृत वर्णमाला, असं जर तुम्ही बघितलं तर तुमच्या समोर सगळं जशास तसं येतं. 1-2 शब्दाचा फरक आहे. त्यांनी ऋषी आणला, ळ आणला, बाकी ते नाही. आता इथं तुम्ही माझं नाव शुद्धोदन असं लिहिलंय, ते अशुद्ध नाव आहे. पण तुम्हाला आपल्या सगळ्या बौद्ध धर्माला वाटतं नाही शू लिहा. मी सांगितलं होतं सिद्धोदन, चंद्रकांत सरांकडे लिहून पण पाठवलं होतं सिद्धोदन, तर त्यांनी शुद्धोदन केलं. का? सवय लागली. पालीमध्ये श नावाचा शब्द अजिबात नाही. पाली व्याकरणामध्ये श हा वर्णच नाही, स हा वर्ण आहे. पण लिहितो आम्ही. माझ्या बापाला कुठून कधी कळलं माहित नाही, पण त्यांनी सिद्धोदन लिहून ठेवलं. शेतकरी होता, कष्ट करणारा, राबणारा माणूस होता. त्याला काहीच माहित नव्हतं नाव कसं द्यायचं, कुठून द्यायचं.
शाळेत पण ते कधी गेले नाही, बालवाडीतूनच पळून आले होते असं ते आम्हाला सांगायचे. पण वाचन करायचे छान. पण त्यांनी तो शब्द लिहिला. एक उदाहरण सांगतो गमतीचं म्हणून. ते डॉक्टरकडे घेऊन गेले, म्हणजे मी लहान होतो म्हणे खूप, आणि डॉक्टरकडे घेऊन गेले. प्रभाकर डॉक्टर नावाचे खूप गाजलेले डॉक्टर होते. 1-2 रुपयामध्ये ट्रीटमेंट करायचे. चांगला माणूस, फेमस माणूस. आणि त्याला हे माहित, तो अभ्यासक. त्यांनी माझ्या वडिलाला विचारलं की हे शुद्धोधन कोण आहे? ते म्हणले माझा मुलगा आहे. त्यांनी पुन्हा विचारला, तुमच्या मुलाबद्दल नाही, शुद्धोधन कोण आहे? ते म्हणले माझाच मुलगा आहे. अज्ञानातून का होत नाही, मला तिथेपर्यंत त्यांनी पोहोचवलं. सांगायचं तात्पर्य हे आहे की शुद्धोधन हे नाव अनेक ठिकाणी बरं का, पालीमधले सगळे लोक, बुद्धिस्ट लोक हे या पद्धतीने वापरतात. सांगायचा संदर्भ हा आहे की पाली भाषा ही या देशातल्या सगळ्या भाषेंची जननी आहे. सगळ्या भाषेंची जननी. कारण त्याच विद्यापीठात, म्हणजे जगाचं सुद्धा तसंच आहे. आणखी एक संदर्भ तुम्हाला जागतिक सांगतो की सम्राट अशोकांनी बुद्ध धम्माला जगाच्या पातळीवर नेले. त्यांचंच मोठं योगदान आहे. आता खरं तर बुद्ध धम्माला जे प्रवाहक मिळाले, जे उपासक मिळाले, बुद्ध धम्माला पुढे घेऊन जाणारे जे लोक मिळाले, ते एका जातीचे नव्हते, एका प्रवाहाचे नव्हते. आणि त्यावेळी अशा जाती आणि प्रवाह नव्हत्या सुद्धा. आज जर तुम्ही सम्राट अशोकांचा विचार केला तर आजच्या धनगरांचा तो पूर्वज आहे. आजच्या धनगर समाजाचे पूर्वज कोण आहे? सम्राट अशोक आहेत. आणि सत्तेत होते 1200 वर्ष. तरी सुद्धा यांना काहीच कळत नाही. लोक यांना म्हणतात 12 पर्यंत त्यांचे वेळ उतरत नाही डोक्यातून, तरी ते हसत हसत स्वीकारतात. हे सत्तेतले लोक आहेत. आणि मेंढरं गायी पाळण्याचा जो व्यवसाय होता तो इथल्या ब्राह्मणांचा व्यवसाय आहे, परदेशातून आलेला. त्यांनी ते सत्तेतल्या लोकांकडे मेंढरं आणि गायी पाठवल्या आणि ते सत्तेत गेले. हा इतिहास आहे, खरा इतिहास आहे. पण ते समजून घेत नाहीत. आणि समजून घेण्याची मानसिकता पण नाही आहे, कारण डीएनए मध्ये सगळं घुसलेलं आहे. आजपर्यंत आपला डीएनए पक्का झालेला आहे, हे आपलं असूच शकत नाही. म्हणजे आता मी जेव्हा याच्याबद्दल बोलतो तेव्हा मला बरेच जण भेटतील, म्हणजे ते संदर्भ कुठल्या पुस्तक आहे तुम्हाला सांगा, शोधा ना तुम्ही, मला कशाला विचारताय? बरोबर आहे ना? शोधण्याची मानसिकता नाही, पण मला येऊन विचारतील तर हे संदर्भ सांगा कुठले आहे, कुठं कुठं तुम्हाला मिळाले? आम्हाला तर मिळालेच नाही. हे वाचत नाहीत हे मला माहिती आहे, पण आम्हाला मिळालीच नाही. तुम्हाला कुठून मिळाले? म्हणजे माझं घ्यायचं आणि फुकटचं भाषण ठोकून मोकळे व्हायचे. हे पण मी होऊ देणार नाही. संदर्भ आहेत माझे, सांगेन पण नाही असं. परंतु ती शोधण्याची भूमिका नाही. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा बुद्ध अँड हिज धम्मा नावाचा ग्रंथ लिहायचा होता, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी किती ग्रंथ वाचले होते सगळ्यांना माहिती. एक ग्रंथ लिहायचा होता बुद्ध अँड हिज धम्मा नावाचा, आणि त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 6000पेक्षा जास्त ग्रंथ वाचले आणि मग एक ग्रंथ लिहिला. 6000 ग्रंथ वाचल्यानंतर एक ग्रंथ तयार होतो. आणि आमच्या प्राध्यापकांचं एक पुस्तक वाचल्यानंतर 4 रिसर्च पेपर तयार होतात. 4 रिसर्च पेपर. बरेच प्राध्यापक आहेत, त्यांची माफी मागतो मी, ते चांगले आहेत. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, बिलोलीकडच्या प्राध्यापकाबद्दल बोलतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. असाही गैरसमज होण्याची गैरसमज होण्याची शक्यता आहे की बरेच प्राध्यापक नांदेडहूनच येणं जाणं करतात. त्यांच्याबद्दलही मी बोलत नाही, फार दूरच्या प्राध्यापकांबद्दल बोलतो. हे आम्ही शोधत नाहीये. म्हणजे एखादं पुस्तक वाचायचं आणि त्याच्यावर शोध निबंध लिहायचे. मला सांगा, तुमचा धम्म, तुमची विचारधारा, तुमची चळवळ यातून पुढे जाणार आहे? बाबासाहेबांना जर वाटलं असेल तर एक मला ग्रंथ लिहायचा आहे, त्याच्यामध्ये एक पण चूक असता कामा नये. आणि त्यांनी जर 6,500 म्हणजे 6000 काही वर चिल्लर ग्रंथ वाचले आणि मग एक ग्रंथ लिहिला, तेवढी बसण्याची कुवत आणि तेवढा अभ्यास करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. नका 6000 ग्रंथ वाचू. आता पुन्हा एक तरी ग्रंथ वाचा जो बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध अँड हिज धम्मा. फार कमी लोक असतील बुद्ध अँड हिज धम्मा वाचले, आणि त्याच्याहून फार कमी असतील ते दुसऱ्यांदा वाचले. आणि सगळ्यात मोठी संख्या असेल प्रत्येकाच्या घरात बुद्ध धम्माचा तो ग्रंथ आहे, बुद्ध अँड हिज धम्मा. शोकेस. प्राध्यापकांनी घर बांधलं की फार सुंदर शोकेस तयार करतात, है ना? आणि त्याच्यामध्ये इतके गच्च ग्रंथ असतात की त्या बिचाऱ्या बाईलाच धूळ काढावी लागते वर्षभरातून दसरा आल्यावर. दसरा पण फार मनपूर्वक साजरा करतो आपण, करायला पाहिजे, कारण तो आपला आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी संदर्भ थोडेसे वेगळ्या पद्धतीनं हलकं फुलकं मुद्दाम बोलतोय, परंतु गांभीर्याने ही गोष्ट लक्षात ठेवा की बुद्ध हा जगातला आद्यप्रवर्तक यासाठी आहे की जगातली पहिली विचारधारा ही बुद्धांनी निर्माण केली आणि त्याच्यानंतरचे छोटे मोठे प्रवाह निर्माण झाले. तुम्ही कुठेही शोधा, कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आज जा,
सगळे संदर्भ आपले आहेत, बुद्धांचे आहेत. आपले म्हणताना पण मी चूक करतोय. आपले म्हणजे आपले अजिबातच नाहीत ते, कारण आपण बुद्धाचेच नाही आहोत, धर्मीय आपण नाही आहोत. आपण ह्या एक उत्सव करतोय. वाघमेरे साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या विचारवंतांचे, आपले जे काही प्रवाहातले लोक आहेत, तर त्यांचं सगळं आम्ही करत राहतो प्रत्येकांचं. म्हणून हा पण उत्सव आम्ही करतो, हा मोठ्या प्रमाणात करतो असं सांगितलं. चांगली गोष्ट आहे. उत्सव प्रियता हा माणसांचा स्वभाव आहे. परंतु जेव्हा तुम्ही सुरुवातीच्या काळात आहात, सुरुवातीच्या टप्प्यात आहात आणि उत्सवाच्या टप्प्यात तुम्ही घुसलात की तुम्ही लवकर संपून जाता. हे उत्सव नका करू. दर वर्षाला स्वतःला एक अपडेट करण्याची भूमिका घ्या की या वर्षी मी असा होतो, पुढच्या वर्षी मी असा आहे. दरवर्षी जशाच तसंच करत असाल तर तुम्ही संपलेले आहात. हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण. त्याच्या पुढचा टप्पा गाठता आला पाहिजे, अपडेट करता आलं पाहिजे. आता तुम्हाला मोबाईल पण हातात धरता आला नव्हता. तुमचं पोरगं जन्मल्याबरोबर रांगत रांगत मोबाईलच हातात पकडतं. आहे की नाही? बदल झालाय की नाही? पुढच्या टप्प्यामध्ये लोक गेले, अपडेट झालेला आहे. तुम्ही अजून अपडेट व्हायला तयार नाही. अजूनही जुना माणूस मोबाईलला फारसा म्हणजे असं धाडसानी हात लावत नाही. का लावतो? आमच्याकडे एक प्राध्यापक होते, रिटायर झाले आता, सेवानिवृत्त, मंगनाळीचं नाव पण सांगतो, त्या गमतीचा विषय आहे. आमच्याकडे एक संस्थाचालक एक्सपायर झालेले होते, वारलेले होते आणि त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू होता. नुकताच नवीन मोबाईल आला होता. त्यांच्याजवळ मोबाईल, आम्ही दोघं तिघच होतो मोबाईल असणारे, त्यांच्याजवळ मोबाईल आणि त्यांच्याजवळ बसलेले बरेच लोक. मोबाईल वाजायला सुरू झाला, त्यांना बंदच करता येईल. त्यांनी हातात घेतला, इकडून दाबायले, तिकडे मांडीला दाबायले, दुसऱ्याला म्हणाले ते तिसरीकडे बघायला लागले, पण मला पण बंद करता येईल. सांगायचं तात्पर्य हे आहे की माणसं स्वतःला अपडेट करायला तयार नाही आणि म्हणून अडचण. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनंतर या देशामध्ये आपण स्वतःला किती अपडेट केलंय, स्वतःमध्ये किती बदल करून घेतलाय हा विचार करा. बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट 2-5 मिनिटात सांगतो, कारण मला सेनगावला पुन्हा 11 वाजता पोहोचायचं होतं. इथंच तुम्ही माझे 12 वाजवले सगळ्या, काही इलाज पण नसतो. त्यांना बिचारे ते सांगत होते, मी मला आधी इकडे तारीख दिली, तुमच्याकडे पोहोचतो 11-12 पर्यंत जास्तीत जास्त. ते म्हणले 11 पर्यंत या सर, ध्वजारोहण राहिले, तुमच्या हस्ते करायचंय. आता खाली फोन वाजतायत त्यांचे, येताना पण वाजला होता. मी म्हटलं निघतो एक तास. तर असं झालं. तर मित्रांनो, ही जी काही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं राष्ट्रीय नेतृत्व केलेलं आहे, हे एकदा लक्षात घ्या. म्हणजे बुद्ध बाबासाहेबांमुळेच आपल्याला मिळाला. ते महाप्रवेशद्वार आहे आपलं धम्माकडे घेऊन जाण्याचं. त्यामुळे पहिलं वंदन प्रवेशद्वारालाच केलं पाहिजे बाबासाहेबांना, हे मान्य आहे. परंतु मी म्हणालो होतो की बाबासाहेब आंबेडकर 56 नंतर तुमचे राहिले नाहीत. हा विचार करा. तर तुम्ही माझ्या बाबासाहेब जातीचे आहेत म्हणून जर घेऊन बसलात तर बाबासाहेब तुमचा कधी उद्धार करू शकणार नाहीत. तुम्ही विचारधारा स्वीकारली पाहिजे आणि त्या विचारधारेच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी या देशामध्ये अस्पृश्यांचा उद्धार सगळ्यांच्या सोबत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना असं कधीही वाटलं नव्हतं की तुमचाच उद्धार केला पाहिजे आणि मग सगळ्यांचा उद्धार केला. तुम्हाला ज्या ठिकाणी वावरण्याची भूमी चांगली असली पाहिजे, तुमची पेरणी चांगली झाली पाहिजे, याच्यासाठी बाबासाहेबांनी राष्ट्राच्या, संपूर्ण राष्ट्राची म्हणूया, मशागत केली. कारण तिथं तुम्हाला उगवता आलं पाहिजे. तुमच्या बियाणावरच जर ते वेळ घालवत बसले असते तर त्यांचं आयुष्य फुकट गेलं असतं. त्यांनी बियाणावर वेळ नाही घालवला. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची जी भूमी आहे त्या भूमीची मशागत केली. कारण तिथं तुम्हाला उगवता आलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. आणि तुम्ही आज पेरायचंच बंद करून टाकलं. जे काही तुमच्याकडे शेती होत्या त्या लावून खाताय तुम्ही. हे चळवळीच्या शेती सगळ्या लावून खातात. बाबासाहेबांनी 3 भूमिका मांडल्या होत्या. पहिली भूमिका होती, म्हणजे मला 3 ग्रंथ, बाबासाहेबांच्या अनेक ग्रंथांपैकी 23-24 ग्रंथ वाचले असतील मी, मूळ ग्रंथ, त्याच्यापैकी मला 3 ग्रंथ फार महत्वाचे वाटले, कारण त्या भूमिका म्हणून पुढे आलेल्या आहेत, बाबासाहेबांच्या विचारधारा म्हणून पुढे आलेल्या. पहिली आहे की प्रॉब्लेम ऑफ द रुपीज. या देशाचं आर्थिक नियोजन हे बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं. त्याच्या डिटेल्समध्ये मी जात नाही, तुम्हाला ते सगळं माहिती आहे. आरबीआय निर्माण झाली वगैरे, तुम्ही माझ्यापेक्षा फार अभ्यास करा. डिटेल्स तुम्हाला माहिती आहे, मला तेवढी माहिती नाही. पण मी हा टप्पा सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ मला याच्यासाठी आवडला की या देशामध्ये आपल्याला ज्ञानापासून, अर्थार्जनापासून आणि शस्त्रापासून दूर ठेवण्यात आलेलं होतं. या 3 गोष्टीच ज्याच्याकडे असतात तो माणूस प्रभावशाली असतो. या 3ही गोष्टीपासून आपण दूर होतो. म्हणून बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा ग्रंथ इथे लिहिला आणि देशाच्या आर्थिक नियोजनाची व्यवस्था लावली. त्याच्यामध्ये तुमचा विकास होता, या देशातल्या सगळ्या लोकांचा.
परंतु आपण प्रॉब्लेम ऑफ दी रुपीज नावाचा ग्रंथ सोडून दिला, म्हणजे त्याला वाचलं पण नाही. फक्त सांगतो संदर्भामध्ये बाबासाहेबांनी असं पण लिहिलंय आणि त्याच्यातून बँक पण निर्माण झाली. बस अभिमानाचा एवढाच विषय आपण. बाकी आपल्या स्वावलंबनासाठी ती भूमिका आपण कधीही घेतली नाही. तिथं चूक झाली पहिली. बाबासाहेबांचा दुसरा ग्रंथ मला आवडला, भारतीय संविधान, की ज्या संविधानामधून तुम्हाला राजनीती करता आली पाहिजे. तुमच्या स्वावलंबनाचा एक मार्ग म्हणून बाबासाहेबांनी, तुमच्या स्वतःच्या विकासाचा मार्ग म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक भूमिका घेतली आणि ती भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण आर्थिक नाडी चुकली आपली, म्हणून धर्म म्हणजे तिथं भारतीय संविधानामध्ये सुद्धा आपण कमी पडलो. दुसरी गोष्ट, बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरा जो ग्रंथ लिहिला ज्याचा मी उल्लेख आता केलेला आहे, जे म्हणजे बुद्ध अँड हिज धर्म, की तुम्हाला जेव्हा राजकारणामध्ये तुम्ही जाल, जेव्हा सत्तेमध्ये तुम्ही जाल, जेव्हा स्वावलंबी तुम्ही व्हाल, तेव्हा तुम्ही नीतिमान असलं पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांची होती, म्हणून तो एक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला. आपण तिन्ही ठिकाणी परावलंबी आहोत. आर्थिकदृष्ट्या कोण सक्षम आहे मला हात वर करून सांगा, की आता जाताना कुठला तरी चोर तुम्हाला रस्त्यात गाठणार आहे आणि 1 करोड रुपये मागणार आहे, असा कोणी आहे इथं? आहे? चोर तुम्हाला गाठणार आहे, चाकू लावणार आहे तुमच्या नदीला आणि सांगणार 1 करोड काढ. त्या चोरालाही माहिती आहे हे सगळे कपल्लक आहे, त्यांच्याकडे पैसा नाही, त्याला कशाला अडवतो? आयुष्यभर नोकरी केली आम्ही, 20 वर्ष नोकरी केली मी, एक 4-5 कोटी जमा करून ठेवले का मी? नाही केली. नोकरीचा सरळ अर्थ असतो गुलामी. मी स्वतःला आज 20 वर्ष झाली, 28व्या वर्षी नोकरीला लागलो उशिरा. मला त्यांना असल्या बोलण्यामुळे कुणीच नोकरी देत नव्हतं लवकर, त्याच्यामुळं उशीर गेला. म्हणजे 99चं PhD आहे माझं, 1999ला PhD झालो, नेट पण झालो, MPhil झालेला होतो. 2-4 पिशव्या लेखनाच्या घेऊन फिरायचो. ते बघूनच लोक म्हणायचे याला घेऊ नका, हे आगाऊ बोलतंय, आपल्या कॉलेजचं वाटोळ करून टाकेल, याला घेऊ नका. आणि मग बिलोलीला काहीच माहित नव्हतं म्हणून अर्जापूरच्या कॉलेजवाल्यांनी मला घेऊन टाकलं, याला काहीच माहित नाही. नंतर लक्षात आलं हे लईच बॅच झाली आहे ना, ते त्यांच्या नंतर लक्षात आलं. परंतु ही गोष्ट लक्षात घ्या की या पद्धतीनं सगळी आपली व्यवस्था पुढे चाललेली आहे. ज्या पद्धतीनं आपण समजून घेत नाही आहोत. आणि म्हणून परावलंबत्वाचं जी काही भूमिका आहे ती इथं आली. मी जेव्हा नोकरी करतो, वयाच्या 28व्या वर्षी लागलो, कुणाला 20व्या वर्षी नोकरी लागली, कुणाला 25व्या वर्षी लागली, मला प्रामाणिकपणे सांगा छातीवर हात ठेवून की तिथं गेल्यानंतर तुम्ही फार मुक्तपणे काम केलंय असं अजिबात नाहीये. तुम्ही तिथं गेल्यानंतर स्वतःचे आयुष्यातले रोजचे 8 तास, काही जणांचे 10 तास, काही जणांचे 5 तास तुम्ही विकून टाकले आणि जॉईन झालेल्या 20व्या वर्षापासून 58व्या वर्षापर्यंत 60, 62, 65 वर्षापर्यंत तुम्ही म्हातारे होऊन गेला. आता काय ऊर्जा आहे? उमेदीचा सगळा कालखंड घाण्याच्या बैलासारखे आयुष्यभर राबलात, काय करता आलं तुम्हाला? आणि आता रिटायर झाल्यावर फार उपरती येते की आपण असं करूया, नाही होऊ शकत. आता त्याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम येतात. आणि म्हणून हे सगळं उमेदीचा जो कालखंड आहे तो नोकरीसाठी गेला. बाबासाहेबांनी प्रामाणिकपणे सांगतो कधीही नोकरीसाठी शिका असं सांगितलं नाही. पण आम्हाला असं वाटलं की नोकरी करणंच आमची उन्नती आहे आणि आमच्या मुलांना पण आम्ही तेच शिकवलं की चांगले मार्क घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लाग. नोकरीला लाग म्हणजे काय? मी आयुष्यभर कमावलेली सगळी कमाई मी त्या पोरावर लावायची. मी 0 व्हायचं, पोरांनी 0 पासून सुरुवात करायची आणि पोरगा पण त्याच्या पोरासाठी पुन्हा 0 होणार. गेल्या 3 पिढ्या आपल्या 0 होणार. कोण करोडपती झालाय? 3 पिढ्यांना ज्याच्या घरात नोकऱ्या झाल्या कोण करोडपती? एक घर बांधलं EMI वर, बँकेचे कर्ज काढून, प्रत्येकाचे घर टोले जंग आहेत, कर्ज काढून 30 लाखाचं कर्ज काढतात, 62 लाख रुपये परत करतात. बरोबर आहे? त्याला हिशोब असाच आहे ना. म्हणजे इकडं सक्का भाऊ आला तर त्याला 1000-2000 द्यायचे नाहीत, पण बँकवाला मात्र 32 लाख रुपये एक्स्ट्रा द्यायचे. का तर घर बांधलं. मित्रांनो, कपडेवाले जगवत आलो नोकरदारांनी, किराणेवाले जगवत आलो. म्हणजे असा गैरसमज आहे आपल्या नोकरदारांचा की आपण आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी नोकरी केली. हे चूक विधान आहे. घरी गेल्यानंतर बायकोसोबत बसून जरा चर्चा करा, किती शिल्लक आहे. काही शिल्लक नाही आहे. दोघं बी एकमेकाकडे बघून एकमेकाला मनातल्या मनात शिव्या देतात. हे रॉंग नंबर तेव्हाच लागला होता, माझ्या बापाने खूप चांगलं स्थळ आणलं होतं, पण याच्या रॉंग नंबर सोबत आयुष्य काढावं लागलं. हे मनातल्या गोष्टी आहे ना, मला माहिती आहे, कळतात म्हणून सांगितलं. तरी तुम्हाला किती प्रेम तुम्हाला मिळत असलं तरी प्रत्येकाचे रॉंग नंबर आहेत.
प्रत्येकाला रॉंग नंबर लागलेले आहेत. हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या आयुष्याचा विचार जेव्हा आपण करतो नोकरी करताना, तेव्हा आपल्या हाती काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये. आपण मान सन्मानाने कोणतीच गोष्ट केली नाही, तडजोडी फक्त केल्या. कारण 75% रक्कम आपल्या कमाईमधले आपण दुकानदारांसाठी दिल्या. जगवण्यासाठी लागतात ना सगळ्या गोष्टी, खर्च करावा लागतो. कुणी असं नाही की कमवला आणि गटुडं बांधून ठेवले. खर्च केले 75%. बँका चालवण्यासाठी नोकरी केल्या, सावकाराची घरं भरण्यासाठी नोकऱ्या केल्या. म्हणजे आम्ही दुसऱ्यांना जगवण्यासाठी नोकऱ्या केल्या आणि सांगितलं की नाही नोकरी लागल्यानंतर माझं कल्याण झालं, मी लय श्रीमंत झालो. काही नाही, त्या देशातल्या श्रीमंत लोकांना 5% लोकांना जगवण्यासाठी, त्यांना अधिक श्रीमंत करण्यासाठी तुम्ही घाम गाळला. हे आता तरी लक्षात येऊ द्या. मुलांना छोटे मोठे व्यवसाय नाही लावून दिले. आणि सगळ्यांच्या मनात आहे आपला व्यवसाय चालतो का. व्यवसाय समजूनच घेतला नाही तर चालेल कसा, नाही चालेल. म्हणून ज्यांचे बाप कलेक्टर होते, ज्यांचे वडील तहसीलदार होते, ज्यांचे वडील प्राध्यापक होते, ज्यांचे वडील आणखी काय काय मोठ्या हुद्द्यावर होते, त्यांची पोरं कुठं आहेत सांगा. मोबाईल शॉपिंग, बरोबर, येवले चहाची टपरी, असंच काहीतरी झालं ना. तुमच्या पोरांना तुम्ही दिशा देऊ शकला नाहीत. हे आंबेडकरी चळवळीचं सगळ्यात मोठं नुकसान आहे. हे का झालं? तुम्ही आयुष्यभर नोकऱ्या केल्यामुळे, गुलामी केली, तुमच्या पोरांकडे लक्ष देता आलं नाही तुम्हाला, म्हणून ही परिस्थिती आहे. माझी एक भाची, तिचा काल फोन आला मला रात्री, मामा मला तुझ्याशी बोलायचं आहे. खूप वर्ष, अनेक दिवसांनी, महिनाभरांनी फोन केला. आम्ही फक्त व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती एकमेकांना फॉलो करतो. फोन केला आणि ती म्हणाली की मामा मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तुझ्याकडे यायचं आहे. म्हणलं कशासाठी? ती मुंबईला असिस्टंट कमिशनर आहे. म्हणजे तिला सही कशी करायची ती मी शिकवलं. ती मला काल पुन्हा आठवण करून दिली की मामा मी तुझी सही नोकरीसाठी करते. जेव्हा कमिशनरच्या समोर जाऊन पहिली सही करावी लागते, ती सही रिटायर होईपर्यंत करावी लागते, तेव्हा तू शिकवलेली सहीच मी करते. तिला आज कळलं मुंबईला राहून हे असं असतं म्हणून. आज ती एकटी आहे. ती म्हणते मामा खूप पैसा आहे माझ्याकडे, पण कुणीच माणसं नाही येत रे माझ्याकडे, कुणीच माणसं नाही. माझ्या मुलीला सांभाळायला कुणी नाही आहे. आज माझी मुलगी माझा द्वेष करते, मम्मा तू जा नोकरीला, माझं मी बघून घेतो, तू बोलू नको मला. 8वी 9वीला मुलगी आहे. मित्रांनो, माणसापासून तुटले. नोकरी पैशाच्या मागे लागण्यासाठी नोकरी आपण केली, पण पैशाच्या मागे नाही लागलो आपण. केवळ आपल्या तडजोडीने आपलं कुटुंब जगवण्यासाठी आपण केलं. परावलंबी आहोत. माझं विधान हे आहे की आपण नोकरी करताना परावलंबी आहोत. दुसरा मुद्दा असा आहे की जे प्रॉब्लेम ऑफ द रुपीज आपण समजून घेतलं नाही बाबासाहेबांचा, म्हणून राजकारणामध्ये सुद्धा परावलंबी आहे. का स्वतःचा पक्ष आपला? आपण अशी समर्थनं करायला लागलेले आहोत की आपण कुठंतरी जाऊन, कुणाच्या तरी पक्षात जाऊन खासदार तर होतो ना, आपला माणूस आहे खासदार, असं आपल्याला वाटायला लागतं. पण मित्रांनो, आपण परावलंबी आहोत ना. पूर्वीही माझा बाप जाऊन दुसऱ्याच्या शेतात काम करायचा आणि आज माझा माणूस खासदार झालाय पण दुसऱ्याच्याच पक्षात काम करतो. माझ्या बापामध्ये आणि या खासदारामध्ये काही फरक वाटत नाही मला. काय? तो तिथं जाऊन त्यांची शेती करतो ना. तो सावकार सुद्धा माझ्या बापाला असं सांगायचा की अरे लक्ष्मण्या, हे शेत तुझंच, हा वाडा तुझाच. आमचे वडील मला सांगायचे की साला मला तसं म्हणून आयुष्यभर राबवलं त्यांनी. वाडाही माझा नव्हता, शेती माझा नव्हता. मी झाडून काढायचं म्हणून म्हणायचे वाडा तुझा. मी शेतात राबायचं म्हणून म्हणायचे एवढी शेती तुझीच, पण नावानी 1 एकर पण नाही. आज काय? पक्ष आहेत तुमच्या नावाने, पक्षाचे आहेत तुम्ही अध्यक्ष, आहेत कुठले प्रमुख, समाज कल्याणाशिवाय आम्हाला काय मिळालं? मित्रांनो, मी थोडंसं वेगळं बोलतोय, कदाचित वेगळं वाटतही असेल, पण हे समजून घ्या. धम्माचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे असं समजण्यापेक्षा मला असं सांगायचं की आम्ही परावलंबी आहोत. धम्माच्या बाबतीमध्ये आपण या. आज तुमचं कौतुक करेन मी छानपैकी की तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी उभा करताय, प्रोग्राम घेताय. पण एखादी धम्म परिषद लावणारी लोक बघा. धम्म परिषद परावलंबी आहे की स्वावलंबी? स्वावलंबी आहे वाटतं. असं तुम्हाला कुणाचा पैसा घेतो तुम्ही? राजकारण्याचा घेता. जो हिंदू धर्मीय आहे, जो हिंदू धर्माचा समर्थक आहे, तो आणखी कुठल्या तरी धर्माचा समर्थक आहे, तो तुमच्या बुद्ध धर्माच्या विकासासाठी स्वागत अध्यक्ष होतो, आहे का नाही? विक्षिप्त. तो त्या धर्माचा प्रतिनिधी आहे, त्याचा एक धर्म आहे. तो एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यामध्ये एक समज आलाय की नाही, तो लोकांचा प्रतिनिधी आहे ना, लोकप्रतिनिधी आहे, त्याचा पैसा घ्यायला काय हरकत आहे? पण हे तुम्ही दाखवा की मी स्वावलंबी आहे. धम्म परिषद ही स्वतःच्या पैशाने झाली पाहिजे. नाही करता येत असेल तर सोडून द्या, करू नका ना. दाखवायचं कशाला? लोकांना आणायचं, त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे
आणि मग तुम्ही जयंत्या साजऱ्या करायच्या, मग तुम्ही धम्म परिषदा साजरा करायच्या. माझं म्हणणं आहे परावलंबित्वातून काहीही निर्माण होत नाही, काहीच निर्माण होत नाही. परावलंबित्व सोडा, तुमच्या पायावर उभे राहण्याची जी काही जेव्हा वेळ येते तेव्हा तुमच्या पायावर उभं राहायला शिका. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? तुम्हाला तुमचे डोळे परत दिले, म्हणजे दृष्टी परत दिली, तुम्हाला तुमचा मेंदू परत दिला, तुम्हाला तुमचे हात परत दिले, तुम्हाला तुमचे पाय परत दिले. बाबासाहेबांनी तुमचे सगळे अवयव जे शतकानुशतक नष्ट झाले होते ते सगळे अवयव तुम्हाला दिले. आणि त्या अवयवांचा वापर करणं तुम्हाला जमत नसेल तर मग आंबेडकरांच्या चळवळीचं नाव घेण्याचा पण अधिकार आपल्याला नाही. तो तुम्ही 6 डिसेंबरलाच गमवून बसलात, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेचा प्रमुख कणा बुद्ध धम्म आहे. या व्यवस्थेचा आणि भारताचा प्रमुख कणा बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान आहे. आणि हे सगळं तुम्हाला अजून माहिती नाही, फक्त एक माहिती म्हणून तुम्ही ठेवलेली आहे. असं असं आहे, तुम्ही जे बोलताय ते काही नवीन थोडंच बोलताय, मला सगळंच माहित आहे, सगळंच माहित आहे, पण करण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही. हे सगळं माहिती आहे, हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, त्याची सगळी माहिती तुमच्याकडे, डेटा सगळा भरपूर आहे, पण करायचं कोणी? तुमच्या विकासासाठी तुम्हाला करावं लागेल. दुसरी एक गोष्ट सांगून थांबतो की एक गोष्ट लक्षात ठेवा की आज बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये तुम्ही काम करताय, तर ती चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी करताय, हा गैरसमज डोक्यातून काढून ठेवा. तुम्हाला कुणाला असं वाटत असेल तर ते काढून ठेवा. बुद्ध धम्माची तत्वज्ञान, आता तुम्ही वर्ष सांगितलं बुद्ध धम्माचं, धम्माला किती वर्ष झाली? आज कितवी जयंती आपण करतोय? 5666. बरोबर आहे? किती वर्ष झाली? बुद्ध जिवंत आहेत का? नाही, विचारधारा जिवंत आहे. आणि त्या विचारधारेला ज्या ज्या माणसांनी स्वीकारले त्या त्या माणसांचा विकास झाला. सम्राट अशोकाने स्वीकारले, हाताला हातातली टाकून दिली, बुद्ध धम्म जगभर नेला. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या देशामध्ये ती संकल्पना रुजवली, बाबासाहेब पण अस्पृश्य आहेत, एक विचारधारा हळूहळू जगभर आणि आपल्या देशातल्या सगळ्या प्रवाहांवरती प्रभाव गाजवते. त्या विचारधारेमुळे ते टिकलेलं आहे. विचारधारा 2500 वर्षापूर्वीची आहे, 6666 वर्षापूर्वीची आहे. ती विचारधारा म्हणून टिकलेली आहे. त्याचा फायदा करून घेता येतो का ते बघा. ती विचारधारा पुढे घेऊन जायचं आहे आणि बाबासाहेबांचं अर्धवट स्वप्न राहिलंय, हा अहंकार डोक्यातून काढून टाका. तुमच्यानी काहीच होत नाही. घर पुढे घेऊन जाता येत नाही, विचारधारा चळवळ तरी पुढे घेऊन जाणार. अहंकार बाजूला काढून टाका. तुम्हाला या विचारधारेचा काय फायदा करून घेता येतो तो घ्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा आणि विचारधारेचा काय फायदा करून घेता येतो तो घ्या. नुसते घरात फोटो लावून नाही विकास होणार. तुम्हाला ती विचारधारा समजून घ्यावी लागेल आणि ती समजावून सांगण्याचीच प्रक्रिया आमच्यात जास्त आहे. सगळ्यात मोठी अडचण ही आहे की प्रत्येक जण उठला, थोडा शिकला, 4 पुस्तकं वाचला की समजून तू असं कर, मी तेच करतोय, असं कर. ते म्हणते जा तुझ्यासारखे लय बघितलं. आज मी 20 वर्षापासून भाषण करतोय, विद्यार्थी असल्यापासून करतोय, 25 वर्ष झाली. एकही माणूस मला सांगता येत नाही की माझ्या भाषणातून तयार झाला. मग कशाला उद्योग करतोय बाबा? हे टाळ्या आणि मानधन, याच्या पलीकडे काहीच झालं नाही विचारवंतांचं. माणसं नाही घडली, माणसं त्यांच्या पद्धतीने घडली आणि मला असं वाटलं की ती मी घडवली. तुझ्या विचारधारेप्रमाणे ती जर घडली असती तर ही परिस्थिती आज आपली नसती. ती त्यांच्या पद्धतीनं घडली, तू तिथं उपस्थित राहिलास, एवढंच सांगण्याचा तो मुद्दा आहे. बाकी तुझ्या विचारातून ती घडलेली. बरेच साहित्यिक आहेत माझ्या सहित. मला सांगा, आपल्या पुस्तकातून काय काय घडलं, काय काय नवीन तुम्ही केलं, काय नवीन लिहिलं, कोण कोण वाचलं? माझी बायको सुद्धा माझी पुस्तकं वाचत नाही. तू काय आता सांगू नये सगळ्यांच्या पुढे, पण खरंच सांगतो, नाही वाचत. माझ्या कविता काढायच्या मीच वाचायच्या वेळ असताना. पुस्तक मी एवढे मोठे कपाटात पुस्तकं, पण माझ्या पुस्तकाशिवाय मी दुसरी पुस्तकच वाचत नाही. मी लिहिलंय ना, मीच वाचणार मरेपर्यंत. अरे दुसऱ्यांनी पण वाचलं पाहिजे. मी पीएचडी केली, माझ्या पीएचडीच्या प्रबंधाकडे मी अजून झोपवून बघितलं नाही. ते कुणाच्याच उपयोगाचं नाही, माझ्या पण नाही, नोकरीसाठी होता तेवढा. बाबुराव बागुलांच्या समीक्षेवरती केलं. काय बाबुराव बागुल कोण, कशाची समीक्षा, काय माहिती तुम्हाला? मी पण वाचला नाही. पीएचडी झाली. मी जे लिहितो, मी जे सगळं करतो, मी जे बोलतो, ते मी केलं पाहिजे आणि ते माझ्या उपयोगाचं असलं पाहिजे. त्याला म्हणायचं पुस्तक. त्याला बाबासाहेबांनी लिहिलं ना भरपूर. आज ते जगाच्या विकासासाठी आहे. काही सगळ्यांनाच बोलत नाही मी, काही चांगले लेखक मस्त आहेत, छान लिहितात, चांगलं संशोधन करतात. परंतु बाकीच्या लेखकांबद्दल, माझ्याबद्दल मी बोलतोय की माझी पुस्तकं माझी बायको पण वाचत नाही. माझी मुलं तर ती पुस्तकं माझ्या नंतर फेकूनच देणार आहेत, हेही मला माहिती आहे.
जपून ठेवतील का ती? कशासाठी जपतील? त्याला काय विकास आहे माझ्या पुस्तकांचा? मी लिहिलेल्या कविताचा काय फायदा होणार त्याला? हे आता जे काही थोडं बहुत लिहिलंय त्यातले एक दोन पुस्तकं, पण त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मी त्याला त्या पुस्तकाशी जोडलं नाही, माझ्या विचाराशी मुलाला जोडलं नाही. त्याचं युग वेगळं आहे, त्याची परिस्थिती वेगळी आहे, त्याचं युग माझ्यापेक्षा खूप वेगळं आहे. त्याच्यासोबत मी कसा काय हाताला हात धरून जाऊ शकतो? तो माझ्या पुढे जाणार आहे. म्हणून माझं जे सगळं आहे ते सगळ्यांसाठी असलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आणि बुद्ध ते जगात मोठे होतात ना, सगळ्यावर प्रभाव गाजवतात. त्याचं कारण आहे ते जगापेक्षा वेगळं करतायत. त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं. मी पुस्तक लिहितो स्वतःसाठी. लोकांनी पुरस्कार दिले पाहिजे, माझ्या पुस्तकाची वाहवा केली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, परिसंवाद घेतले पाहिजे, याच्यासाठी मी पुस्तकं लिहितो. तुमच्या फायद्याची मी लिहितो का? नाही. म्हणून त्या पुस्तकाला ही किंमत. प्रत्येक ठिकाणी आपण मित्रांनो असंच जगत आलो, असंच वागत आलो. माझं प्रामाणिक मत आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रवाह हा राष्ट्रीय विचार प्रवाह आहे. तिरंगा ध्वज हा बुद्ध तत्वज्ञानातून पुढे आलेला आहे. पहिल्यांदा जेव्हाही तुम्ही जनगण म्हणता आणि ध्वजाला जेव्हा सलाम करण्याची वेळ येते तेव्हा फार ताठ मानेने तिरंगा ध्वजाला सलाम करा, कारण तो बाबासाहेब आंबेडकरांनी 22 ऑगस्टलाच निर्माण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बुद्ध धम्म टाकलेला आहे. आपल्याला खोटी माहिती सांगितली जाते की आपला 3 रंगाचा ध्वज आहे. ध्वज 4 रंगाचा आहे. त्याच्यात जे अशोक चक्र आहे ते निळ्या रंगाचं आहे आणि ते देशाच्या विकासासाठीचं प्रतीक आहे, माणसाच्या विकासाचं प्रतीक आहे. आपण अजूनही वेड्यासारखे तिरंगाच म्हणतो. कुणीही अजून याचिका दाखल केली नाही, म्हणजे मी पण केली नाही. तुम्हाला काय सांगा, याचिका दाखल करायला पाहिजे की तिरंगा म्हणता कामा नये. त्याला काय म्हणायचं म्हणा, 4 रंग म्हणा, काय म्हणा, पण 4 रंग आहे हे त्यांना स्पष्ट होत आहे. जनगण मन अधिनायक जय हे जे काही स्वागत गीत आहे त्याला राष्ट्रगीत म्हणू नका. ते पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी म्हटलेलं ते कोण आहे उच्च दर्जाचा कवी सांगितलं, तुम्ही लिहिलं ते? रवींद्रनाथ, रवी महाराजांनी लिहिलेलं ते गीत आहे, स्वागत गीत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्या पंचम जॉर्जचं कौतुक केलेलं आहे. पंचम जॉर्ज कोण होता? भारतीय होता, परदेशातला होता ना. पण त्याचं कौतुक हे राष्ट्रगीत ते म्हणू नका. इक्बालनी फार छान लिहिलं होतं, सारे जहाचे अच्छा हिंदुस्तान हमारा म्हटलं होतं. हे गीत घ्या, पण आम्ही ते स्वीकारलं नाही. मग त्यांनी ते पाकिस्तानला देऊन टाकलं. तो पाकिस्तानमध्ये गेला, सारे जहाचे अच्छा पाकिस्तान हमारा. तुम्ही नाही तर त्याला दुसरं कुणी. हे झालं, परंतु कधीही माझे वोट जसं कळलं त्या 20-25 वर्षापासून तसे जनगण म्हणण्यासाठी कधीच हलत नाही. तिरंग्याला मात्र जोरदार ठोकतो मी सलाम, कारण ते बुद्ध धम्माचं प्रतीक आहे. आणि जगातले जेवढेही अनेक रंगांचे ध्वज आहेत ते सगळे बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानातून आलेले आहेत, पंचशील ध्वजातून आलेले आहेत. हे म्हणायचं नाही. दुसरी गोष्ट, एक संदर्भ सांगतो, आता आठवलाच म्हणून. आपल्याला खरं स्वातंत्र्य या देशामध्ये 26 जानेवारी 1950 ला मिळालं. स्वातंत्र्याचा तो दिवस आहे. मग 15 ऑगस्ट काय आहे? लहान मुलांसाठी पण सांगतो आणि ज्यांना माहित नाही अशासाठी पण सांगतो की 15 ऑगस्ट 1947, 14 ऑगस्टला काही लोक जागत बसले रात्री 12 पर्यंत आणि त्या लोकांना सत्तेचं हस्तांतरण करण्यात आलं. स्वातंत्र्याचा दिवस नाही येतो, सत्तेचं हस्तांतरण करण्यात आलं. मध्यरात्री अख्खा देश झोपलेला होता. त्यावेळी काही 5-6 लोक जागे होते. ब्रिटिशांनी त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र दिली आणि ती सूत्र 50 पर्यंत ब्रिटिशच चालवत होते, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. संविधान निर्माण होईपर्यंत हे सूत्र ब्रिटिशच चालवत होते. प्रधानमंत्री आपले पहिले नेहरू, चाचा नेहरू, ते निवळ चाचाच होते. त्यांना काही देश चालवता आला नाही, त्यांचा देश ब्रिटिश चालवत होते, हे लक्षात घ्या. गांधीजींनी या देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढला नाही, तर गांधीजींनी ब्रिटिशांना या देशामध्ये 47 पर्यंत टिकून ठेवण्यात फार मोठं योगदान दिलं. गांधी आणि बाबासाहेबांची उंची मोजण्याचा प्रयत्न केला जातो. गांधी सोबत बाबासाहेबांना उभं केलं जातं आणि मग उंची मोजली जाते बाबासाहेबांची. ही चूक यापुढे करू नका. हिमालयाबरोबर बाबासाहेबांची उंची मोजण्याचा प्रयत्न करा. गांधी विचाराने आणि सगळ्याच गोष्टींनी फार ठेंगणा माणूस आहे, म्हणजे माझ्यापेक्षा लहान माणूस आहे. मला खरंच सांगतो, मला जेवढं कळतं त्याला तेवढं कळत पण नव्हतं. पण एक माहोल तयार झालेला होता या देशामध्ये आणि त्या माहोलचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. कुणी गांधीवादी असतील तर मी क्षमा मागतो आणि क्षमा तुमच्यासाठी मागतो, गांधीसाठी अजिबात मागत नाही, हे पण लक्षात घ्या. कारण तुम्ही माझी माणसं आहे, तुमचं मन दुखावू नये म्हणून. गांधीसाठी मी मानत नाही, कारण माझी स्पष्ट मत आहे, माझी विचारधारा. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं नाही. 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे पाकिस्तान तर
14 झाला स्वतंत्र, मध्यरात्री त्यांना त्यांचे अधिकार दिले आणि भारतातल्या लोकांना म्हणजे गांधींच्या हातामध्ये इथले सत्तांतर जे आहे ते दिलं. म्हणजे त्या दिवशी सत्तांतर झालं. आणि मग जेव्हा स्वातंत्र्य आपण म्हणतो तेव्हा 15 ऑगस्टला सकाळी सकाळी कुणाचं स्वागत व्हायला पाहिजे? तिथं बाबासाहेब बसून होते दिल्लीमध्ये, नेहरू बसून होते, गांधी होते. स्वागत कुणाचं व्हायला पाहिजे? ब्रिटिश अधिकाऱ्यांचं कौतुक झालं, त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या दिल्लीमध्ये. त्याचे फोटो आहेत, सगळे संदर्भ आहेत, सगळ्यांना माहित आहे. मग कसला स्वातंत्र्य? जगातला इतिहास तुम्ही बघितला तर स्वातंत्र्याच्या लढाई जेव्हा झाल्या तेव्हा एका पहिल्या राजाचा खून करण्यात आला, त्याला डांबण्यात आलं, कुठेतरी चौकात फाशी देण्यात आली आणि मग देश स्वतंत्र केला गेला. आपल्या देशात असं काहीच घडलं नाही. आपल्या देशात हे 14-15 जण बसले, वाटाघाटी केल्या, आता हा देश तुझ्याकडे. पाकिस्तानची लय अडचण होत होती, त्याला वेगळं केलं गांधी, ह्याला काढून टाका. कारण जिना म्हणालो मला पंतप्रधान करा म्हणून म्हणले त्याला बाजूलाच करा, त्याचं काय व्हायचं उद्या. कारण इथं नेहरू महत्वाचा होता आपल्याला प्रधानमंत्री करायला. आणि म्हणून सत्तांतर झालं आणि खरा देश स्वतंत्र झाला तो कधी? 26 जानेवारी 1950ला. त्यामुळे 26 जानेवारी 1950च या देशाचा स्वातंत्र्याचा दिवस आहे. हे तुम्ही मनातून मानायला शिका, बाकी आपोआप पुढे होणार आहे, आपोआप होणार आहे पुढे. आणि दुसरा एक संदर्भ सांगतो लहान मुलांसाठी आणि प्रत्येकासाठी. आपल्याला हे नोकरदारांना प्रत्येकदा ऑफिसमध्ये करावं लागतं म्हणून सांगतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही जी प्रतिज्ञा आहे, ही प्रतिज्ञा कुणी दिली हो? संविधानानं मान्यता दिलेली आहे त्याला. कुणाची प्रतिज्ञा आहे ती? कशासाठी पुढे हात करून आम्ही ती प्रतिज्ञा घेतो? विविधतेने नटलेल्या परंपरेचा अभिमान आम्हाला त्या प्रतिज्ञेमधून शिकवला जातो. जिथं प्रियांबल आहे आपलं, ते प्रियांबल आपल्यासाठी महत्वाचं आहे. पण प्रियांबलचे वाचन आपल्याकडे होत नाही. भारत माझा देश आहे सारे. एका तामिळनाडू मधल्या एका येड्या शिक्षकांनी लिहिलेली ही प्रतिज्ञा, साध्या माणसांनी लिहिलेली, कारण त्याला हे प्रियांबल नकोच होतं. म्हणून त्यांनी 62ला ही प्रतिज्ञा लिहिली आणि सांगितलं की विविधतेने नटलेली आपला जो भारत आहे तो टिकला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ती प्रतिज्ञा लिहिली आणि कुणी हळूच त्याच्यामध्ये घुसडली माहित नाही. आज प्रतिज्ञा नाही म्हटलं तर देशद्रोही म्हटलं जातं आपलं. बरोबर आहे ना? मी याच्याही विरोधात लिहितोय आता. तेव्हा तुमची साथ हवी आहे, जेव्हा लोक माझ्या अंगावर येतील तेव्हा. की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा पहिल्या एका वाक्यामध्ये ती गोष्ट आहे. परंतु विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे आणि बाकीचं सगळं सोंग त्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. भारताचा आणि त्या प्रतिज्ञेचा काहीही संबंध नाही. एका शाळेमध्ये एका शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेलं ते ती 4-5 विधान आहेत. संविधानाला विरोध म्हणून, प्रियांबलला विरोध म्हणून लिहिलेलं ते सगळं आहे. आणि आपल्या देशामध्ये आपण रिटायर होईपर्यंत आणि याच्या पुढे सुद्धा ते म्हणणार आहोत. कशासाठी म्हणतो माहित नाही. आता आम्ही जेव्हा लढे सुरू केले तेव्हा प्रियांबल लावा किंवा त्याचं वाचन करा अशी भूमिका आली. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे सगळे जे काही अज्ञान आहेत ना आपल्यातले, हा बुद्धधम्माचा आणि बाबासाहेबांच्या विचारधारेचा अपमान करण्यासाठी, द्वेष आणि तिरस्कार करण्यासाठी ह्या सगळ्या योजना ते लोक आखत आलेले आहेत आणि आपण त्याच्यामध्ये सहजपणे प्रवाहित झालेलो आहोत. ही चूक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवाव्यात एवढीच मी विनंती करतो. आणि आपण मला सन्मानाने या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप सहन केले इतक्या वेळ. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून थांबतो. जय भीम, जय भारत, जय जय. धन्यवाद सर.